नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील पॉली 288 हा जो पेपर आहे, भारतीय राजकीय विचाराची पार्श्वभूमी या पेपरची महत्त्वाची परीक्षेसाठी असलेली MCQ आपण आज घेणार आहोत. आपल्याला 60 MCQ असतील प्रश्नपत्रिकेमध्ये, त्यापैकी 30 प्रश्न सोडवायचे आहेत एका तासामध्ये. पेपर सकाळी 8ला चालू झाला तर 8 ते 1 पर्यंत एवढा टाईम त्याच्यामध्ये दिलेला आहे. काही अडचण आली तांत्रिक तर त्या विभागाला एक अधिकारी नियुक्त केलेला आहे. त्याची मोबाईल नंबर या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेली आहे. ते नंबरही आपल्याजवळ ठेवून घ्यायचे आहेत. मोबाईल चार्ज करायचा आहे आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र हो, ही प्रश्न एवढी जर तुम्ही वाचलात तर निश्चितपणे अत्यंत चांगल्या मार्काने तुम्ही पास व्हाल असा मला विश्वास आहे. पाहू तर आपण आजचा हा पहिला प्रश्न काय आहे तो. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की आपण जर या चॅनलवर नव्याने येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्याला सहजपणे पुढच्याही परीक्षेमध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हे अत्यंत उपयोगी आहे. आणि हा व्हिडिओ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा आहे याचा अर्थ बाकी BAचे विद्यार्थ्यांनी पाहू नये असा नाही. ही प्रश्न BA फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयोगी आहेत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, राज्यासाठी डॅश डॅश या 4 घटकांची आवश्यकता असते. आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे भूप्रदेश, लोकसंख्या, शासन संस्था व सार्वभौमत्व या 4 घटकांची आवश्यकता असते. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सर्वंकषवादामध्ये राज्य हे डॅश डॅश मानले जाते. आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे राज्य हे साध्य मानले जाते. सर्वंकषवाद म्हणजे हुकुमशाही. हुकुमशाहीमध्ये असेल किंवा सर्वंकषवादामध्ये असेल तर त्याचं उत्तर काय येईल? सर्वंकषवादामध्ये राज्य हे साध्य मानले जाते किंवा हुकुमशाहीमध्ये सुद्धा राज्य हे साध्यच मानले जाते. त्यानंतरचा प्रश्न तिसरा आहे, राजकीय स्थैर्यासाठी राजकीय पक्ष पद्धतीपैकी डॅश डॅश पक्ष पद्धती सर्वोत्तम ठरते. तर याचं उत्तर आहे द्विपक्ष पद्धती. राजकीय स्थैर्यासाठी म्हटलेलं आहे. राजकीय स्थैर्यासाठी राजकीय पक्ष पद्धतीपैकी द्विपक्ष पद्धती सर्वोत्तम ठरते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, राजकीय पक्षाचे अंतिम ध्येय डॅश डॅश असते. आणि विद्यार्थी मित्र, राजकीय पक्षाचे अंतिम ध्येय सत्ता संपादन करणे हे असते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, दीर्घकाळ वास्तव्याच्या आधारे प्राप्त होणाऱ्या नागरिकत्वाला म्हटले जाते. दीर्घकाळ वास्तव्याच्या आधारे प्राप्त होणाऱ्या नागरिकत्वाला स्वीकृत नागरिकत्व म्हटले जाते. नागरिकत्वाचा हा प्रकार आहे स्वीकृत नागरिकत्व आणि जन्माधिष्ठित नागरिकत्व, वंश परंपरे मिळणारं नागरिकत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, कल्याणकारी उपक्रम ज्या राज्य व्यवस्थेत हाती घेतला जातो त्या राज्य व्यवस्थेला डॅश डॅश राज्य व्यवस्था म्हणतात, कल्याणकारी राज्य व्यवस्था म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, स्वातंत्र्य व समता डॅश डॅश ठरतात. स्वातंत्र्य व समता परस्पर पूरक ठरतात. स्वातंत्र्य आणि समता ह्या एका नाण्याच्या 2 बाजू म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, सत्तेचे वर्गीकरण डॅश डॅश कराल. सत्तेचं वर्गीकरण परंपरागत सत्ता, विधिमय सत्ता, लष्करी सत्ता, करिश्माई सत्ता अशा प्रकारे करता येऊ शकते. आणि म्हणून याचं उत्तर पर्याय D वरील सर्व हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, नागरिकत्व कसे नष्ट होते. नागरिकत्व स्वेच्छेने नागरिकत्वाचा त्याग केल्यास, आहे दीर्घकाळ देशाबाहेर वास्तव्य केल्यास, बरं आहे गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्यास नागरिकत्व नष्ट होते किंवा रद्द होते. आणि म्हणून याचं उत्तर काय येईल? वरील सर्व पर्याय D हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 लक्ष द्या, खालीलपैकी समतेचे प्रकार कोणते? पर्याय अ आहे राजकीय समता, पर्याय ब आहे आर्थिक समता आणि पर्याय क आहे सामाजिक समता. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. समतेचे हे 3ही प्रकार आहेत. नागरी समता अजून एक 4था प्रकार आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक 11, मनूला पहिला डॅश डॅश म्हणून संबोधले जाते. पहिला कायदे करणारा म्हणून संबोधले जाते. कायदे करणारा पुरुष म्हणून संबोधले जाते. त्यानंतरचा 12वा प्रश्न आहे, अपधर्माचे खुलासेवार विवेचन डॅश डॅश या ग्रंथात आढळते. अपधर्माचे खुलासेवार विवेचन महाभारतातील शांती पर्वात आढळते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, कौटिल्याने डॅश डॅश या
पुरुषार्थावर भर दिला आहे. अर्थ या पुरुषार्थावर कौटिल्याने भर दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. राजकारणी संत म्हणून डॅश डॅश यांचा उल्लेख केला जातो. समर्थ रामदासांचा उल्लेख केला जातो. प्रश्न क्रमांक आहे 15. रामचंद्र अमात्याने शिवाजी महाराजांच्या राजनीतीचे वर्णन डॅश डॅश या ग्रंथात केले आहे. आज्ञापत्रात केलेले आहे. आणि याचं उत्तर काय येईल? आज्ञापत्र. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. हिंदू तुर्क संवादातून ऐक्यावर भर देणारा संत म्हणजे डॅश डॅश हे होत. संत एकनाथ हे याचं उत्तर आहे. एकनाथ हे संत आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. संत डॅश डॅश यांच्या 61 पदाचा समावेश गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे. आणि याचं उत्तर आहे संत नामदेव. संत नामदेव. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. आधुनिक काळात राष्ट्रसंत हा बहुमान संत डॅश डॅश यांना लाभला. संत तुकडोजी महाराज यांना आधुनिक संत हा बहुमान लाभलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. मनुस्मृती ग्रंथावर टीका का केली जाते? मनुस्मृती या ग्रंथावर टीका हा ग्रंथ विषमतेचा पुरस्कार करतो. चातुर्वर्ण व्यवस्था जन्माधिष्ठित मान्य करतो म्हणून या ग्रंथावर टीका केली जाते. या ग्रंथाचं दहन कोणी केलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 या ग्रंथाचं दहन हा ग्रंथ विषमतेचा पुरस्कार करतो म्हणूनच केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कोणी दिली? आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा त्यांच्या मातोश्री जिजाबाईंनी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण 20 अत्यंत महत्त्वाची प्रश्न पाहिलेली आहेत. आपण परीक्षेला जाता जाता जरी हा व्हिडिओ पाहिला तर निश्चितपणे पैकीच्या पैकी मार्क घेऊन पास व्हाल. कारण आपल्याला 30च प्रश्न सोडवायचे आहेत. तेही एका तासामध्ये. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला आहे. आणि हे प्रश्न आपल्या मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेतील अभ्यासक्रमानुसार काढलेली आहेत. हे आपल्याला परीक्षेसाठी उपयोगी ठरतील. तर विद्यार्थी मित्र, परीक्षेमध्ये नुसता अभ्यासच महत्त्वाचा नाही तर काही परीक्षेचे ट्रिक्स असतात त्याही आपण लक्षात घेतले पाहिजेत. जे प्रश्न आपल्याला पाहिल्याबरोबर त्याचं उत्तर येते ते प्रश्न आपण पहिल्या पसंतीला सोडवायची. दुसऱ्या टप्प्यामध्ये जी प्रश्न थोडा विचार करून सोडवावी लागतात ती सोडवायची. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जे अवघड वाटतात त्या प्रश्नाचा आपण विचार करायचा. त्यासाठी मग विचार करून सोडवायचा. अशा पद्धतीने 3 भागामध्ये प्रश्नाची विभागणी आपल्याला करता आली पाहिजे. तर ही आपण कराल. आपल्या सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद विद्यार्थी मित्र. या चॅनलवर कोणी नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.